मोहोळ इथं विवाहितेच्या खून प्रकरणी पतीसह सासू सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा तपास वेगानं सुरू आहे। लग्नाच्या वेळी टीव्ही फ्रीज दिला नाही, मानपान करून सोन्याची अंगठी घातली नाही, तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये या कारणासाठी तगादा लावून एका विवाहितेचा गळा दाबून खून झाल्याची घटना रविवार 12 रोजी पहाटे 5:30 वाजता सारोळे तालुका मोहोळ इथं घडली। या प्रकरणी नवरा प्रतीक अनंत शिंदे वय 26, सासू भामाबाई उर्फ वंदना अनंत शिंदे वय 47 यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी पोलिसांनी नवरा आणि सासूला अटक केली आहे। त्यांना मोहोळ येथील न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले। सोनाली प्रतीक शिंदे राहणार सारोळे असं मृत विवाहितेचं नाव आहे। रविवारी 12 एप्रिल रोजी पहाटे 5:30 वाजता जावई प्रतीक यानं सासरे दत्तात्रय सुरवसे यांना फोन करून सांगितलं की मी आणि सोनाली रात्री 11 वाजता झोपलो होतो आणि आई भामाबाई ही बाहेर झोपलेली होती। सकाळी प्रतीकनं सोनालीला उठवलं असता ती उठत नसल्याचं सांगितलं। त्यावर वडील दत्तात्रय सुरवसे यांनी तिला दवाखान्यात नेण्यास सांगितलं। सोनालीस मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणला असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचं घोषित केलं। दरम्यान सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांना संशय आल्यानं त्यांनी सोनाली हीच सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नेऊन तिथे शवविच्छेदन केलं असता सोनालीला गळा दाबून मारल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी दत्तात्रय खंडू सुरवसे राहणार कोटी तालुका पंढरपूर यांनी जावई प्रतीक शिंदे आणि सासू भामाबाई शिंदे यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील हे करत आहेत। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।